सप्रेम नमस्कार. रसिक प्रेक्षक हो, आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादानंतर आणि यूट्यूबवरच्या लाखो रसिकांच्या प्रेमानंतर त्याच आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही येतो आहोत टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत. चॅनल क्रमांक 823 वर दररोज सकाळी आणि सायंकाळी 9 वाजेला सप्रेम मराठी न्यूजच्या माध्यमातून. तरी बघत रहा सप्रेम मराठी न्यूज ट्रेंडिंग वाला चॅनल. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, असं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला अस्मिता दिली आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला आत्मविश्वास दिला आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला मत व्यक्त करण्याचं सामर्थ्य दिलं आहे. आणि याच मराठी भाषेचा अभिमान बाळगत आम्ही घेऊन येतो आहोत आपल्यासाठी कोरं करकरीत सप्रेम मराठी न्यूज चॅनल. आता तुम्ही म्हणाल की एवढी न्यूज चॅनल्स असताना आता तुम्ही काय नवीन बोंब पाडणार आहात. तर मित्रांनो, करमणुकीची गोष्ट बघण्यासाठी आपण एखादा नवीन चॅनल बघतो, तर बातम्या पाहण्यासाठी आपण दुसरं चॅनल बघत असतो, आणखी एखादी वेगळी गोष्ट माहिती मिळवण्यासाठी आपण तिसरं चॅनल बघत असतो. एकूणच आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊन येतो आहोत या सगळ्याच गोष्टी, ताज्या बातम्या, घडामोडी आणि त्याचसोबत करमणुकीची अनेक साधनं आणि त्याचसोबत माहितीपटसुद्धा. तर रसिकांनो, यात असणार आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या घडामोडींचा परामर्श, बालपणीच्या आठवणी, तारुण्यातील स्वप्न, प्रौढत्वाच्या जबाबदाऱ्या आणि वार्धक्याचा आधार. तर आम्ही घेणार आहोत मनोरंजनाच्या दुनियेतील प्रत्येक घडामोडीची दखल, चित्रपट नाटकांचं समीक्षण, कलावंतांच्या मुलाखती आणि बरंच काही. आणि हो, जर तुम्हाला जिभेचे चोचले पुरवण्यासाठी घराच्या बाहेर पडायचं असेल तर त्याचे व्हेन्यू कार्ड सुद्धा इथे मिळणार आहे. तर याच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा या सगळ्याच विषयांचं समग्र विश्व. मित्रांनो, सप्रेम मराठी न्यूजवरच्या सगळ्या कार्यक्रमांची इत्थंभूत माहिती आपल्याला हवी असेल आणि तोच कार्यक्रम आपल्याला आवडला असेल आणि पुन्हा पाहायचा असेल तर नक्कीच आपण सप्रेम मराठी न्यूज आणि सप्रेम मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओजला लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि हो, टेलिव्हिजनवर रोज भेटत राहा. सप्रेम नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सप्रेम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून नमस्कार. नवरात्री उत्सव अर्थातच आदिशक्तीचा उत्सव आणि या निमित्तानं सप्रेम मराठी घेऊन आलेला आहे एक विशेष शो, स्वयंसिद्धा. समाजामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने ज्या महिलांनी स्वतःचं स्थान निर्माण केलंय आणि समाजाला प्रेरणादायी असं त्यांचं कर्तृत्व आहे, अशा महिलांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट क्रांती भोसले मॅडम. क्रांती मॅडम, आपल्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. ॲडव्होकेट क्रांती भोसले या BCom, LLB, LLM, MLL, LW आणि सायबर लॉ यामध्ये त्यांनी PG केलेला आहे. 25 वर्ष त्यांचा या वकिली क्षेत्रातला अनुभव आहे आणि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया या हायकोर्ट ऑफ मुंबई अशा ठिकाणी त्यांचं ॲपिरन्स आणि प्रॅक्टिस देखील असते. विशेष करून त्यांचं वुमन एम्पॉवरमेंट याच्यासाठी विशेष काम आहे. त्याचबरोबर सायबर लॉ आणि ट्रान्सजेंडर यासाठी त्यांचं विशेष असं काम आहे. तसंच इंटरनॅशनल बार असोसिएशनच्या त्या मेंबर आहेत. पॅरामेडिकल असोसिएशन फॉर लॅब टेक्निशियन याच्या पॅनलवर देखील त्या कार्यरत आहेत. त्यांचा अजून परिचय आपण त्यांच्या या मुलाखतीद्वारे जाणून घेऊया. पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपल्या या गप्पांना सुरुवात करते. मला सांगा, जवळजवळ 25 वर्षांचा तुमचा या वकिली क्षेत्रातला अनुभव आहे. या क्षेत्राकडे वळावं असं तुम्हाला का वाटलं? बेसिकली मी काही लॉयर फील्डला यावं असं माझं कधीच नव्हतं. आय हॅव बीन अ फ्लायर, आय वॉज अ पायलट. पण फ्लाईंगच्या कोर्सनंतर ज्यावेळेस आम्हाला जॉब नाही मिळाले, 19 इराक वॉरच्या वेळेस परत आले मी, त्यावेळेस माझ्या मम्मींनी माझी ॲडमिशन BCom झाल्या लॉला घेतली आणि काही नाही करणारेच पण लॉ कर आणि माझ्याबरोबर प्रॅक्टिसला लाग असं तिचं आणि वडिलांचं सुद्धा. त्याच्यामुळे आम्ही आज जे काही मी आहे ते फक्त माझ्या मम्मी पप्पांमुळे.
ॲडमिशन घेतली NBT लॉ कॉलेजला. सकाळी लेक्चर्स करायचे आणि 11 वाजता मला पप्पा म्हणायचे तू ऑफिसला येऊन बस. आधी वाटायचं कोर्टात काय येत आहेत लोक, वाय सो मच ऑफ टर्मॉईल. पण हळूहळू मम्मींचं जे काम बघितलं त्यावेळेस मम्मी टेररिस्टच्या केसेस घ्यायची. शी इज अ वेल नोन क्रिमिनल लॉयर, सिनियर लॉयर आहेत त्या आज नाशिकमधल्या. शी इज अ क्रिमिनल लॉयर म्हणून त्यांच्याकडे अशा व्हेरियस केसेस यायच्या ज्याच्यानी FIR वाचून सुद्धा असं वाटायचं की असं इतका गुन्हा वाढलाय आणि त्या गुन्ह्यामध्ये इतकं इनोसेन्स पण होतं. विच रिअली मेड माय लाईफ चेंज वॉज मम्मींनी एक केस, एक आदिवासी लेडीची केस घेतली होती, 302ची केस. तिने तिच्या दिराला चाकूनी म्हणजे मारून टाकलं होतं आणि ते FIR ती त्यावेळेस ती चालवत होती आणि ती केस चालवत होती. त्याच्यामध्ये ती निर्दोष सुटली. ती का सुटली आणि तो एंटायर आपण त्या लेडीला बघितलं असं वाटेल की 302ची केस तिच्यावर दिला तर तुम्हाला आत्ता फासावर लटकवायला पाहिजे. पण त्या FIR मध्ये असं कळलं की शी वॉज कम्प्लिटली इनोसेंट. त्यानंतर मम्मींनी स्टार्ट केलं ते म्हणजे ताडा, दॅट इज ताडा ॲक्ट आलेला. तो शी वॉज वर्किंग फॉर टेररिझम आणि त्या पूर्ण 3 वर्ष माझा जो काही त्यांच्याबरोबरचा काळ होता मी लॉयर बनेपर्यंत, आय वॉज असिस्टिंग हर, आय वॉज सिटिंग विथ हर, आय सॉ हर वर्किंग अँड आय रिअलाइज्ड की सगळेच गुन्हेगारांमध्ये कुठेतरी इनोसन्स नक्की असतो. आणि त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस मम्मी त्यांच्यासाठी त्या बायकांसाठी हु वर प्रेग्नंट, दे वर टेररिस्ट, त्यांच्या बायका प्रेग्नंट होत्या आणि त्यासुद्धा जेलमध्ये होत्या. त्यानंतर मग हळूहळू माझा मम्मींबरोबर प्रॅक्टिसमध्ये त्यांच्याबरोबर आय स्टार्टेड डायव्हर्टिंग माय सेल्फ अँड आय वॉज ऑलरेडी डायव्हर्टेड. आणि आज या सोसायटीमध्ये जे काही होतंय याला कुठेतरी आपला खूप नाही तर 1% तरी सहभाग असावा असं करून मला वाटतं माझी मम्मी आणि माझे पप्पा हॅज बीन द बिगेस्ट इन्स्पिरेशन फॉर मी. आता तुम्ही ज्याप्रमाणे तुमचा अनुभव सांगितला की त्या आदिवासी महिलेचा जो काही प्रश्न होता ते बघून तुम्हाला या क्षेत्रामध्ये विशेष काम करण्यात इंटरेस्ट निर्माण झाला. मग हे सगळे अनुभव बघताना आपल्या प्रेक्षकांना सांगा की नक्की वकिली क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे हे गुन्हे घडतात आणि कशा प्रकारच्या केसेस लढवल्या जातात. लॉ इज अ वास्ट ओशन. त्याच्यामुळे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये भरपूर फील्ड्स आहेत. आता क्रिमिनल, सिव्हिल, फॅमिली लॉ, कॉर्पोरेट लॉ, प्रॉपर्टी लॉ, त्याच्यामध्ये सगळेच फील्ड्स आहेत. पण माझा मेजर जो स्टडी आहे तो आहे वुमेन एम्पॉवरमेंटवर आणि मुलांसाठी मेजरली काम करणं थ्रू माय प्रॅक्टिस. त्यानंतर मी सायबर लॉसाठी सुद्धा काम करते आणि आय वर्क ऑल्सो फॉर पार्टली ट्रान्सजेंडर्सच्या जे काही राईट्स आहेत त्यांच्यासाठी मी थोडं बहुत काम केलं आहे. त्यानंतर आत्ता जे मी काम करते ते पॅरामेडिकल्ससाठी, विच इज अ ब्रांच ऑफ मेडिकल. आणि भरपूर आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मी असं सांगते ना की ओशन असल्यामुळे तुम्ही किती पोहाल आणि कितीपर्यंत पोहोच जाणार याला काहीच सीमा नाही आहे. आणि मी त्या प्रश्नाकडे येणारच होते की एवढ्या सगळ्या प्रकारांमध्ये नक्की तुमचा हातखंडा कशात आहे. तुम्ही सांगितलेलं आहेच, तर मला जाणून घ्यायला आवडेल की वुमन एम्पॉवरमेंट यासाठी तुम्ही कसं काम केलेलं आहे आणि त्यातला तुमचा अनुभव काय आहे. बेसिकली मी खूप काही असे फेमिनिस्ट आहे असं काही नाही आहे की मी खूप अशी बायकांसाठी त्यांच्यावर खूप अत्याचार होतोय आज. आय एम नॉट अ फेमिनिस्ट ॲज सच बिकॉज आय थिंक मी खूप आय बिलीव्ह दॅट शिव आणि शक्ती हे दोन एकत्र आल्याशिवाय पूर्ण जग चालणार नाही. अँड आय कम्प्लिटली बिलीव्ह इन दॅट. पण कुठेतरी वुमेनला एका एम्पॉवरमेंटसाठी आपल्याला अजून सुद्धा सपोर्ट देणं गरजेचंच आहे. आजच्या सोसायटीमध्ये सुद्धा वी नीड द वुमेन टू कम अप ओनली विथ अ सपोर्ट सिस्टम. कारण की बायकांचा एकच असतो शस्त्र, तो आहे सायलेन्स. अँड दॅट लँग्वेज इज वर्ल्ड वाईड. सो आय बिलीव्ह इन दॅट अँड दॅट्स द रिझन मला असं वाटलं की बायकांची कुठलीही समस्या असेल तर त्यांचा परिवार त्यांच्याबरोबर राहून त्यांच्यासाठी काहीतरी करणं इम्पॉर्टंट आहे. नक्कीच. त्याच्यानंतर राहिले सेकंड पार्ट येतो तो म्हणजे मुलांचा येतो.
आजकालची जी जनरेशन आहे, आपण सगळेच बघतो, वी आर ऑल इन्फ्लुएन्स्ड विथ इंटरनेट, डिजिटल इंडिया जे आपण म्हणतो. म्हणून मुलांना हे अवेअरनेस देणं खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ज्यावेळेस एखादा फोटो पोस्ट करतात, तुम्ही एखादं क्लिपिंग टाकतात, तो नक्की कुठे चालला आहे, कोण बघतंय, वेदर इट इज स्टील देअर, डिलीट केल्यानंतर सुद्धा तो अजून तिथे आहे का की गेलाय, याची कोणालाच त्यांना माहितीच नसतं. त्याच्यामुळे आजच्या पिढीला खूप दे आर नॉलेजेबल लाईक एनिथिंग. माझ्यापेक्षा, आपल्या जनरेशनपेक्षा सुद्धा त्यांना खूप नॉलेज आहे. पण आपल्याला कुठे त्यांना थांबायचं आहे हे सांगणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी हा अवेअरनेस त्यांना आणणं खूप गरजेचं आहे की तुम्ही कुठे थांबा. नेक्स्ट इज माय पॅरामेडिकल्स. पॅरामेडिकल्समध्ये मी यासाठी काम करते कारण की पॅरामेडिकल इज अ ब्रांच विच असिस्ट मेडिसिन्स, दॅट इज मेडिकलला ती असिस्ट करते. आपण त्यांच्याकडून त्यांचे काही राईट्स घेतले, जसं मी आता लॅब टेक्निशियन्ससाठी काम करत होते, तर त्यांच्याकडून काही राईट्स घेतले गेले होते की तुम्हाला लॅबोरेटरीज बंद करावे लागतील विथ सर्टन रूल्स गिवन बाय द गॅझेट. त्याच्यासाठी मग आता जर टेक्निशियन्स जर ब्लड टेस्ट करणार नाही तर मग कोण करणार. यासाठी आम्ही रिट पिटिशन फाईल केलं आणि आय थिंक वी आर हॅपी दॅट द कोर्ट हॅज अंडरस्टूड अस आणि आमच्या बाजूने त्याचा निकाल लागला. वा, नक्कीच तुमचे सगळेच अनुभव खूप ऐकण्यासारखे आहेत. पण समाजामधला एक महत्त्वाचा प्रश्न आणि कदाचित थोडासा दुर्लक्षित म्हणेन मी, किंवा ज्यावर जास्त बोललं जात नाही, ट्रान्सजेंडर. त्यातलाही तुमचा अनुभव खूप मोठा आहे. त्याविषयी आपल्या रसिकांना काय सांगाल? ट्रान्सजेंडर हा एक खूप सेन्सिटिव्ह इश्यू आहे. आज नॉर्मली आपणही एका ट्रान्सजेंडरला आपल्या ऑफिसमध्ये जॉब देऊ का, की आपल्या घरामध्ये त्याला एंटरटेन करू का किंवा तिला एंटरटेन करू का, इथून सुरुवात होते. ॲज वी से चॅरिटी शुड स्टार्ट फ्रॉम होम. तो फर्स्ट वी शुड अंडरस्टँड हा जो एक आपण टॅबू बनवला आहे तो आपण चेंज करणार आहोत का. त्यानंतरच पुढच्या गोष्टी आपण बोलू शकतो की कुठपर्यंत. आणि आत्ताची तर त्यांना 2017 कायद्यानंतर तर त्यांना एक्झिस्टन्स मिळालेला आहे. आणि जसं मी सांगितलं की आपली जी आत्ताची जनरेशन आहे ती खूप वेल एक्सपोज्ड आहे, वेल नॉलेजेबल आहे. त्यांना या सगळ्या गोष्टी कळतात. पण आता त्यांना कुठे थांबवायचं आणि कधी थांबवायचं ही गोष्ट अवेअर करून देणं इम्पॉर्टंट आहे. त्यांना बांधून ठेवणं इम्पॉसिबल आहे. इंटरनेटमुळे ते किंवा एक्सपोजरमुळे ते व्हावतही जातात. त्यासाठी त्यांना आपल्याला अवेअर करणं इम्पॉर्टंट आहे. नक्कीच मला वाटतं हा मुद्दा अगदी महत्त्वाचा आहे की अवेअर करणं गरजेचं आहे. आणि त्याचा सगळ्यात मोठा सोर्स असेल तर ते शाळा आणि कॉलेजेस. तर त्यामध्येही तुमचं काम आहे. अनेक वेगवेगळ्या संस्थांवर तुम्ही काम करता आहात या अवेअरनेससाठी, म्हणून तुम्ही त्या संस्थांशी जोडलेले आहात. तर मुलांशी यावर संवाद साधताना या नव्या पिढीचा तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतो? मी ॲक्च्युली मुलांसाठी दर शाळेमध्ये जाऊन एक दिवस मी स्वतः प्रिन्सिपल्सकडे रिक्वेस्ट करते की मला 1 दिवसाचं वर्कशॉप द्या तुमच्याकडे, जिथे आता आपण बॅड टच गुड टच तर आपण ऑलरेडी बघतोच आहे, पण बाकीच्या सुद्धा गोष्टी असतात ज्या सायकोलॉजिकल असतात, बॉडी सायकोलॉजी और मेंटल सायकोलॉजी. त्याचाही त्यांनी एक वर्कशॉप ठेवणं किंवा 1-1 तासाचं लेक्चर ठेवणं, जिथे मुलांना हे समजून येईल की नक्की आपल्या शरीरामध्ये काय होतंय, नक्की आपल्या मेंटली ॲस्पेक्टमध्ये आपण कुठे जातोय. आणि हे जे एवढं एक्सपोजर मिळतंय सगळ्या गोष्टींना, हे एक्सपोजर आपण कुठल्या प्रकारे अब्झॉर्ब करावं. चुकीच्या गोष्टी त्या मुलांकडून अब्झॉर्ब होऊ नये. त्यामुळे काय होतं की मुलं सेम सेक्स बरोबर फ्रेंडशिप करणं, लेस्बियन्स, गेज या गोष्टी त्यांच्यासमोर खूप लवकर आणि खूप लहान वयामध्ये आल्या आहेत. आता माझी हीच अपेक्षा असते शाळेकडून की त्यांनी हा एक टॉपिक नक्की ठेवावा त्यांच्याकडे. मुलांना हे कळणं खूप इम्पॉर्टंट आहे की थर्ड जेंडर म्हणजे काय, मेल फिमेल काय, आणि त्यांची जी माइंडसेट आहे तो त्यांना खूप समजवणं गरजेचं आहे. आणि ते आपण पेरेंट्स नाही करू शकत. दॅट हॅज टू बी टेकन चार्ज बाय द स्कूल. आता स्कूल्सला मी विजडम हाय किंवा
ऑर्किड या सगळ्या शाळेंकडे सुद्धा आता आम्ही विशाखा कमिटीमध्ये सुद्धा आम्ही आलेलो आहोत. शाळेंनी हा फर्स्ट प्रेफरन्स घ्यायला पाहिजे कमिटी बनवण्यासाठी, ज्याच्यानी हे जे मुद्दे आहेत ते शाळेमध्ये ॲमिकेबली सॉल्व्ह केले जातील आणि इतके पुढे जाऊन त्यांना काहीतरी क्राईम त्याच्यामध्ये घडण्याच्या आधी दे कॅन बी कंट्रोल्ड. नक्कीच मला वाटतं हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे की गुन्हा होण्याआधी त्याला प्रतिबंध कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. याबद्दल तर तुम्ही सांगितलंच, पण मग बोलणं झालं की आपलं विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर म्हटलं तर ते सोशल मीडियाशी खूप अटॅच असतात आणि यातनंच पुढे काही प्रकार घडतात ते म्हणजे सायबर क्राईमचे. तर त्याविषयी पण आपल्याला अवेअर आपल्या लोकांना करायचं आहे. तर त्याविषयी तुमचा अनुभव कसा सांगाल, कशा कशा केसेस तुमच्याकडे आजपर्यंत त्या संदर्भात आलेल्या आहेत? जी 2000मध्ये IT ॲक्ट आला, त्यानंतर 2007-8-9 मध्ये फेसबुक आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल, फेसबुक बाकीच्या गोष्टी देवर ॲट अ हायेस्ट पीक. एव्हरी टीनेजर वॉज इन फेसबुक आणि त्याच्यामध्ये ते जे काही पिक्स काढत होते, पिक्चर्स काढत होते, ते सगळे ही फ्रेंड रिक्वेस्ट, ते फ्रेंड रिक्वेस्ट, आपण सगळे एका हाईप्ड अप सिच्युएशनमध्ये होतो. कारण की कम्युनिटीच्या बाहेर जाऊन फ्रेंडशिप करणं हे आपल्या इंडियन्ससाठी खूप म्हणजे मला असं वाटतं की इट इज व्हेरी एक्साइटिंग फॉर द टीनेजर्स. त्याच्यामुळे याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठव, त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठव आणि ॲम्पल एका वेळेस माझ्याकडे 5000 मित्रमैत्रिणी आहेत, हीच खूप एक्साइटिंग थॉट असायची. या प्रोसेसमध्ये काय होत होतं की जे कॉलेज गोईंग गर्ल्स अँड बॉईज होते दे वर गेटिंग इन टू रॉंग फ्रेंड्स. माझ्याकडे 2007, 8 आणि 9 या 3-4 वर्षांमध्ये इतके मॅटर्स आले ज्याच्यामध्ये आईवडील त्यांच्या मुलांना घेऊन यायचे आणि सांगायचे की फेसबुकवर आमच्या मुलीचे हे फोटोज व्हायरल झालेत, हे फोटोज पाठवले गेलेत, पुढचं मुलीचं काय. त्यानंतर मग एक ऑप्शन आहे, ज्यास असं काही होतं तर आपण त्यांना पाठवतो पोलीस स्टेशनला. आम्ही त्यांना सांगायचो ठीक आहे पोलीस स्टेशनला जा आणि कंप्लेंट लॉन्च करा, काय झालं ते त्यांना सांगा. पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर इट इज बट ऑब्वियस 2007, 8, 9, 10 यावेळेस पोलीस वर ऑल्सो नॉट मच अवेअर अबाउट सायबर लॉ. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कंप्लेंट लॉन्च केल्यानंतर पोलीस म्हणायचे की आमच्याकडे हे नाही, कुठे ज्युरिस्डिक्शन, कुठे कुठून आला फोटो. आम्ही ते म्हणायचे इंटरनेटहून. इंटरनेट कुठे आहे, हवेत आहे, हवेत आहे तर मग ज्युरिस्डिक्शन कुठे, प्लेस ऑफ इन्सिडेंट्स कुठे, आणि मग ते परत पाठवायचे. सो प्लेस ऑफ इन्सिडेंट्स नाही आहे त्याच्यामुळे, आणि त्यांची चुकी नाही त्याच्यात. पोलीस मशिनरी इज अ फील्ड वर्कर, ते फील्डवर काम करणारे लोक आहेत. यू कांट गिव्ह देम अकॅडमिक्स, यू कांट गिव्ह देम टेक्निकल्स. त्यासाठी आपण त्यानंतर सायबर सेंटर स्टार्ट केले, विच हॅज बीन अ व्हेरी गुड थिंग. सायबर सेंटर्समुळे बरेचशा मी त्यांना मग तिथे पाठवायची. त्यानंतर मी JMFC कोर्टामध्ये कंप्लेंट्स लॉन्च करायची, ज्याच्यानी कुठेतरी सायबर लॉनी ते जे पिक्स बाहेर येत आहेत ज्या मुलींचे ते आपल्याला कंट्रोल करता येते. आणि अवेअरनेस जो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या जनरेशनला. तेच आणि तोच अवेअरनेस फक्त स्कूल्सच देऊ शकतात, किंवा आपण ॲज पेरेंट्स देऊ शकतो, किंवा आपण आर्टिकल्स येतात, आजकाल खूप आर्टिकल्स येतात, आपण जेवढे व्हिडिओज येते यूट्यूब तर आता पूर्ण याच्याने इट्स फुल ऑफ दॅट. सो आय थिंक अवेअरनेस अँड स्टॉपिंग देम इज दी ओनली सोल्युशन आय कॅन फाइंड. नक्कीच मला वाटतं त्यांना ऑथराईज ज्ञान देणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याने या गोष्टी आपण सगळ्या थांबवू शकतो आणि त्यांच्या विचारांना योग्य दिशा देऊ शकतो. मला वाटतं तुम्ही इतके छान छान तुमचे अनुभव सांगता आहात, एवढ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. वकिली क्षेत्र म्हणजे एक डॅशिंग क्षेत्र आणि त्याचबरोबर एक संवेदनशील सुद्धा क्षेत्र. तर हे सगळं अनुभव घेत असताना तुमचा एखादा छानसा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल, जो अगदी हार्ट टचिंग असेल आणि तुम्हाला कायम लक्षात राहिला असा असेल. बेसिकली हा मला वाटतं हे कॉम्बिनेशन माझ्या मम्मी पप्पांचं आहे. माय मॉम इज व्हेरी सेन्सिटिव्ह अँड माय डॅड वॉज व्हेरी डॅशिंग. म्हणून आम्ही तिन्ही मुलं असे वाढलो होत की तिन्ही मुलांमध्ये एक करेज फॅक्टर आणि एक सेन्सिटिव्ह पार्ट हे दोन्ही एकत्रचं कॉम्बिनेशन. हे बरोबर आहे की डॅशिंग जरी हा असं म्हणू आपण, नॉट डॅशिंग रादर, इट नीड्स करेज टू डू वॉट एव्हर इन दी कोर्टरूम.
कारण हे लेटिगेशन लॉयर्स जे असतात दे कॅन डू एनिथिंग अंडर द सन. आम्ही आज कोणालाही नोटीस पाठवू शकतो. वी आर नॉट स्केर्ड. जिथे अनजस्टिस होतो तिथे आम्ही पाठवतो नोटीस की आम्हाला जस्टिस पाहिजे आमच्या क्लायंटसाठी. पीडित महिलेचा तुमचा अनुभव खूप हार्ट टचिंग होता, तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. माझ्याकडे एक रेप केस जी आली विक्टिमची, त्यावेळेस स्टेटकडून लॉयर होते आणि मी तिच्याकडून ॲज अन ऑब्झर्वर म्हणून मग मी अपियर झाले. अपियर झाल्यानंतर असं रिअलाइज झालं की इवन दो रेप हॅड टेकन, ब्रुटल रेप हॅड टेकन प्लेस, एव्हिडन्सेस सगळे अगेन्स्टच होते, पण तरीसुद्धा ड्यू टू सम प्रॉसिक्युशन लॅक्युनस अक्युज्ड सुटला. ॲक्विट झाल्यानंतर आय ॲडवाइज्ड हर दॅट वी शुड गो फॉर अपील, आणि आम्ही अपील अगेन्स्ट कन्व्हिक्शन केलं तिच्या बाजूने. अँड दॅट वॉज, त्यावेळेस मला असं वाटलं की नाहीच, आता खालच्या कोर्टाने तर अक्यूजला सोडलं आहे, त्याच्यामुळे एव्हरीबडी वॉज अगेन्स्ट. म्हणजे तिचे आईवडीलसुद्धा आले आणि म्हणायला लागले की मॅडम मला नाही वाटत काही होईल, कारण त्याला तो सुटला आहे आणि तो इथे तिथे फिरतोय, आता हिचं काहीच होणार नाही. पण कुठेतरी त्या विक्टिमला, त्या मुलीला मी आय गेव हर दॅट अश्युरन्स की नाही, तुला न्याय नक्की मिळेल. खालच्या कोर्टामध्ये काही पेट्रोल्स होते, पण वरच्या कोर्टामध्ये नक्की तुला न्याय मिळेल. आणि आम्ही ज्यावेळेस हायकोर्टामध्ये त्याच्यामध्ये अपील फाईल केलं तर ही वॉज कन्व्हिक्टेड इन दॅट. अँड दॅट इज द डे आय फेल्ट की येस, मी तिला जस्टिस मिळवून दिला आहे. आणि तिच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं दॅट हॅज रिअली टच्ड मी टिल टुडे. नक्कीच भावना विवश करणारा असा अनुभव आहे हा. आणि याच बरोबरचा दुसरा विषय आहे जो अतिशय समाजातला एक दुर्लक्षित असा विषय, तो म्हणजे ट्रान्सजेंडर. त्यामध्येही तुम्ही बरंच काम केलेलं आहे, आणि ते काम करताना तुम्हाला समाजामध्ये कसा अनुभव आला? कारण समाजाची मानसिकता फार वेगळी आहे या लोकांकडे बघण्याची किंवा त्यांना समाजामध्ये सामावून घेण्याची. मग याविषयी अवेअरनेस निर्माण करताना किंवा इतरांशी बोलतानाचा अनुभव तुमचा कसा होता? जानेवारी 2020 माझं नॅशनल कॉन्फरन्स होती नाशिकमध्ये. त्यावेळी शमिता आणि बाकीचे पण जे आहेत ते आलेले, आणि त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स आम्हाला जो सांगितला, त्यांचे जे अपब्रिंगिंग कुठल्या पद्धतीने होते, आणि त्यांना आत्तापर्यंत म्हणजे 2017 पर्यंत त्यांना एकच व्यवसाय होता, ते म्हणजे सिग्नलवर भीक मागणं किंवा फ्लेश ट्रेडमध्ये येणं. या 2 गोष्टींशिवाय त्यांना कुठेच जॉब नव्हता, न त्यांना कोणी विचारत होतं. येता जाता त्यांचं इन्सल्ट करणं, त्यांना काहीतरी बोलून जाणं, या गोष्टींनीच ते आत्तापर्यंत जे काही, इवन दो आपण म्हणू ते ट्रान्सजेंडर्स आहेत, थर्ड जेंडर आहेत, पण ॲट दी एंड दे आर ह्युमन्स, दे आर मेड ऑफ ब्लड अँड फ्लेश. त्यासाठी ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी बघताना आय रिअलाइज्ड की हे अवेअर करणं की यांचे सुद्धा काही राईट्स आहेत, यांना सुद्धा प्रॉपर ॲज अ ह्युमन बिईंग राहण्याची सोय, त्यांचा हेल्थ, त्यांचा एज्युकेशन, त्यांच्यासाठी जागा, शेल्टर, मेडिसिन्स, मेडिकल, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि ते आपण समाजानेच करणं गरजेचं आहे. आपण जर नाही केलं तर दे विल बिकम अ थर्ड कम्युनिटी. ती कम्युनिटी जी ऑलरेडी ह्युमन आहे, पण आपण त्यांना अक्षरशः ॲनिमल्ससारखं, आज आपण बघतो एक ॲनिमलला सुद्धा, तुम्ही डॉग्सला सुद्धा, पपीजला सुद्धा बाबा शोना करून तुम्ही जवळ घेतात. पण एखादा ट्रान्सजेंडर जो तुमच्याकडे ज्यावेळेस काही पैसे मागायला येतो, तर तुम्ही तुमची काच वरती करून घेतात गाडीची, किंवा तुम्ही त्याला असं बघतात जसं काही तो दॅट पर्सन डज नॉट हॅव फ्लेश अँड ब्लड. ही जी एक वे आहे आणि वृत्ती आहे, येस, और द वे आपला माइंडसेट झाला आहे, तो चेंज करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मला नेहमी असं वाटतं की आपण सगळ्यांनीच, म्हणजे मी असं म्हणत नाही की खूप जास्त, पण थोडा थोडा हातभार त्याच्यामध्ये लावला तर नक्की ही माइंडसेट चेंज होईल. आता आपण बरंचसं आपण त्यांना एक्सेप्ट केलेलं आहे, आणि पुढेही एक्सेप्ट करावं यासाठीच हे कॉन्फरन्सेस आम्ही घेतो, अवेअरनेसचे कॉन्फरन्सेस घेतो.
आम्ही कॉलेजेसमध्ये जे नॅशनल कॉन्फरन्स झालं ते कॉलेजमध्ये यासाठी घेतले गेलं कारण की आजच्या पिढीला हे खूप गरजेचं आहे. नाहीतर जे आपल्याला सांगितलं गेलं तेच त्यांना शिकवले जाऊ नाही. त्यांचा माइंडसेट चेंज व्हावा, त्यांनी त्या थर्ड जेंडरला सुद्धा ॲज ह्युमन्स एक्सेप्ट करावं, यासाठीच आम्ही तिथे नॅशनल कॉन्फरन्स घेतली. आणि आज आपण काय देऊ शकतो तर आपण फक्त मुलांना प्रॉपर एक्सपोजर देऊ शकतो की त्यांनी सगळ्यांना या ट्रान्सजेंडर्सला ॲज ह्युमन्स ट्रीट करावं, पहिली गोष्ट. सेकंडली, त्यांनी जे सायबरमध्ये आहेत, सायबरमध्ये त्यांनी कुठे थांबावं हे इम्पॉर्टंट आहे. मोस्ट इम्पॉर्टंटली, आज जी आपली जनरेशन आहे ती खूप एक्सपोज्ड आहे इंटरनेटला. तर इंटरनेट कधी थांबवायचा आणि कुठपर्यंत त्याचा उपयोग करायचा हे आपण त्यांना सांगणं आणि त्यांनी सुद्धा समजून घेणं, हे आज मला असं वाटतं हाच एक मी सांगायचं आहे मला सगळ्यांना, किंवा आय वॉन्ट टू गिव्ह दिस टू द सोशली मला हे अवेअर करायचं आहे की स्टॉप देम समवेअर अँड टेल देम वेअर टू स्टॉप. हे सगळे अनुभव ऐकत असताना बरेचदा तुम्ही उल्लेख केला की फोकस आपण आता नव्या पिढीवर केला पाहिजे, अर्थातच शाळा कॉलेजेसमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढीकडे केला पाहिजे, युवा पिढीकडे केला पाहिजे. पण मग हे सगळं सांगत असताना तुम्ही एक खूप छान शब्द वापरला की त्यांना कुठे थांबायचं हे सांगणं गरजेचं आहे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. मग यामध्ये तुम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल की थांबायचं म्हणजे नेमकी त्यांना काय करायचं नाही आहे आणि काय करताना डोळेसपणे करायचं आहे? बेसिकली मी जास्त बिलीव्ह करते मुलांवर, पुढच्या जनरेशनवर, त्यांना पुढे, कारण की ते आज माझं भारत आहे, पुढचं माझं भारत आहे ते. त्याच्यामुळे आय हॅव टू मेक देम अवेअर की उद्या ते आज जे ते मिस्टेक्स करणार आहेत ते त्यांना उद्या समोर येणार आहेत. त्यांनी पहिली गोष्ट तर कुठलेही पोस्ट करताना, काहीही करताना त्यांनी विचार करावा की वेदर इट इज रिअली रिक्वायर्ड. सेकंडली, त्यांनी एखादी कुठलीही लिंक अशी आली ज्याच्याने त्यांना असं वाटते की म्हणजे जी त्यांना उगीच काहीतरी वेगळं वळणाला घेऊन त्या लिंक्सवर जाऊ नये. थर्डली, दे शुड सी दोज वर्कशॉप्स ज्याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टी, सायबर सिक्युरिटी, सेफ्टी हा एक जो आपण बघतो गुगलवर, तो त्यांनी फॉलो करावा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की स्कूलमध्ये माझी एक सगळ्या स्कूल्सला एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी एक सायबर सिक्युरिटीचा एक वर्कशॉप किंवा एक लेक्चर नक्की ठेवावं जिथे मुलांना हे समजेल की त्यांनी कुठे थांबावं अँड त्यावर त्यांचा अंकुश पडेल आणि ते त्याच गोष्टी अब्झॉर्ब करतील ज्या त्या एजला गरजेच्या आहेत. आय थिंक आज फोटोजसुद्धा मुली अपलोड करतात, त्यासुद्धा अशा असतात, स्नॅपचॅट आहे, इंस्टाग्रामवर आहे, ते कोणीही, इट इज पब्लिक, ते कोणीही यूज करतात त्यांच्यासाठी. मग त्यानंतर कुठेतरी ते दिसतात आणि देन इट बिकम्स, मग ते त्यांचे पेरेंट्स माझ्याकडे येतात की आता आम्ही काय करायचं. मग तोपर्यंत मग त्यासाठी त्यांच्या आईवडिलांना सांगणं खूप गरजेचं आहे. कोणीतरी जर आईवडील नाही तर सायबर सेल तुम्ही गुगल करा, तिकडे ऑनलाईन कंप्लेंट्स आहेत आणि नक्की मदत घ्या बिफोर गेटिंग एक्सप्लॉयटेड. आणि ही गोष्ट फक्त मुलींसाठी नाही आहे, आज मुलींपेक्षा जास्त मुलांचाही एक्सप्लॉयटेशन होतो आणि मुलांनाही तुम्हाला एक्सपोज केलं जातं वेगवेगळ्या एक्सप्लॉइट केलं जातं वेगवेगळ्या तरीकेने. त्याच्यामुळे मुलींना तर आपण आधीपासूनच सुरक्षा देतो, पण आज आपण हे विसरून जातोय की मुलांनाही तेवढीच सुरक्षेची गरज आहे, कारण त्यांचं माइंडसेट जे आहे ते आपल्यालाच घडवायचं आहे आणि त्या घडवण्यासाठी त्यांना आपल्यालाच एक विश्वास द्यावा लागणार आहे की आम्ही तुमच्यासाठी आहोत इकडे. तुम्ही जी काही मिस्टेक झाली असेल त्याला आपल्याला कव्हर करायला किंवा त्याला आपल्याला तोंड द्यायला त्यांना स्टँड करणं गरजेचं आहे, कारण की त्यांना स्वतःच अवेअरनेस नाही आहे. बरोबर, नक्कीच. मला वाटतं हे वाक्य तुमचं खूप महत्त्वाचं आहे की आम्ही इथे आहोत. तर गुन्हा घडू नये म्हणून आपण तर निश्चित प्रयत्न करतच असतो, करणार आहोतच, पण तरीही गुन्हे घडतात. पण ते गुन्हे घडल्यानंतर आम्ही आहोत, आमच्याकडे या. तर न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून समाजाने पोलिसांकडे, वकिलांकडे किंवा वेगवेगळे जे आम्ही आहोत म्हणणारे जे शासनाने आपल्यासाठी सेवेसाठी तत्पर आहेत, तर तिथपर्यंत पोहोचणं ही मला वाटतं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी समाजाला तुम्ही काय सांगाल? आम्ही सगळेच इकडे आहोत,
मग ते वकील असो, NGOज असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा सायबर सेंटर्स असो, आज आपल्याकडे सगळं काही गुगलवर अवेलेबल आहे. त्याच्यामुळे न घाबरता द मोमेंट एनी बॉय ऑर अ गर्ल थिंक्स ही ऑर शी इज एक्सप्लॉयटेड, कारण की याच्यामध्ये फक्त एक्सप्लॉयटेशनच असतो जो एक सगळ्यात मोठा मुद्दा बनतो आफ्टर एनी काइंड ऑफ इन्सिडेन्सेस इन सायबर लॉ. फ्रॉड आणि हे तर होतच असतात, त्याच्यासाठी केसेस आम्ही फाईल करू शकतो. पण मुलांच्या ज्यावेळेस या गोष्टी समोर येतात त्यावेळेस त्यांनी डायरेक्टली पहिले तर दे शुड कॉन्टॅक्ट द सायबर सेल, ऑनलाईन कंप्लेंट लॉन्च करावी. आई वडिलांना किंवा एखाद्या कोणीही जो लॉयर असेल त्यांच्याशी त्यांनी संपर्क करावा आणि पुढच्या ज्या कंप्लेंट्स आहेत ते त्यांनी अबाईड कराव्यात. माझ्या लाईफमध्ये तर या फील्डमध्ये आल्यानंतर माझ्या सगळ्यात म्हणजे 25 years ऑफ माय प्रॅक्टिसमध्ये माय सपोर्टिंग पिलर्स, स्ट्रॉंग पिलर्स हॅव बीन माय मदर, माय मॉम, जी आता 40 years ऑफ प्रॅक्टिस आहे त्यांची, नियरली 35-40 years, आणि माझे पप्पा, माय सिस्टर, मोस्ट इम्पॉर्टंटली माय हजबंड अँड माय डॉटर. माय हजबंड अँड माय डॉटरचं जर माझ्याबरोबर त्यांनी मला सपोर्ट केला नसता तर आज जे मी एवढं काम करू शकले ते करू शकले नसते. कारण लहान माझी मुलगी असताना सुद्धा माय हजबंड यूज टू टेक अ हॉलिडे अँड स्टे होम, टेक केअर ऑफ हर. त्यामुळेच मी आज जे काही असेल मला वाटतं माझ्या फॅमिलीमुळेच आहे. म्हणून माझे स्ट्रॉंग पिलर्स हे 4च खूप इम्पॉर्टंट स्ट्रॉंग पिलर्स आहेत माझ्या लाईफमध्ये, अँड आय एम ब्लेस्ड विथ दॅट. नक्कीच मला वाटतं कुठल्याही यशस्वी होण्यासाठी फॅमिलीचा सपोर्ट हा महत्त्वाचा आहेच आहे. त्यामुळे नक्कीच आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इतका सगळा अनुभव तुमचा ऐकताना कार्यक्रमाच्या या शेवटाकडे वळताना मला असं विचारावंसं वाटतं की अजून काय काय करायची इच्छा आहे? माझ्यासाठी सक्सेस हा रोजचा सक्सेस असतो. इट इज नॉट की या गोलला पोचल्यानंतर आय एम सक्सेसफुल. माझ्यासाठी मी रोज उठून काहीतरी केल्यानंतर दॅट इज मी त्या दिवशी सक्सेसफुल असते. त्याच्यामुळे एव्हरी डे आय हॅव गोल्स, एव्हरी डे आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय सेल्फ, एव्हरी डे आय वॉन्ट टू गिव्ह बेस्ट ऑफ मी टू द सोसायटी, टू माय फॅमिली अँड माय प्रोफेशन. त्याच्यामुळे सक्सेस ही व्याख्यान मला असं वाटतं एखाद्या माझ्यासाठी मॉनिटरी नाही आहे की मी 2 BHKचे 3 BHK, 3 BHKचे 4 BHK केले किंवा मी 1 CRचे 10 CR केले, बिकॉज दॅट इज व्हेरी मटेरियलिस्टिक. फॉर मी सक्सेस इज एव्हरी डे लाईफ, हाऊ मच आय गिव्ह टू माय फॅमिली, माय प्रोफेशन अँड टू माय सेल्फ, दॅट इज सक्सेस फॉर मी. नक्कीच मला वाटतं हा खूप एक छान आणि सकारात्मक विचार आहे की आपण जे छान करतो ते आपलं यश आहे. आणि याच सकारात्मक नोटवर आपण आज कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. तुम्ही इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्या आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना इतकी छान तुमच्या गप्पांमधनं प्रेरणा मिळालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने स्वयंसिद्धा अशा क्रांती मॅडम का आहेत हे आपण जाणून घेतलेलं आहेच. तेव्हा मला फक्त जाता जाता एकच प्रश्न मी तुम्हाला विचारेन की करिअर म्हणून वकिली क्षेत्राचा किंवा या फील्डमध्ये येणाऱ्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? वकिली हा नक्कीच आजचा सगळ्यांनाच वकिलाची गरज आहे. मग तुम्ही लग्न करा, डिवोर्स घ्या, तुम्ही घर बघा, तुम्ही घर सोडा, तुम्ही रेंट घ्या, आजच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला एका वकिलाची गरज आहे. आणि एक वकील हा फक्त वकीलच नाही उरत, तो त्यानंतर, कारण की ज्यावेळेस तो त्या फील्डमध्ये येतो त्यावेळेस तो अनुभवतो की त्याला एक मेडिकल प्रॅक्टिशनरचा सुद्धा अनुभव लागतो, त्याला एका टीचरचा सुद्धा लागतो, एक म्हणजे नॉर्मल, कारण की ही हॅज टू लिव्ह एव्हरी वन्स लाईफ. ज्यावेळेस आम्ही कोर्टामध्ये उभं राहतो तर आम्ही माय क्लायंट म्हणतो, त्यावेळेस आम्ही त्याच्या शूजमध्ये असतो, आम्ही त्याच्यासाठी भांडत असतो म्हणजे आम्ही ती व्यक्ती बनलेलो असतो, त्याचे सगळे डिस्प्यूट्स आम्ही स्वतःवर घेतलेले असतो. तसं बघितलं तर आम्हाला खूप भांडखोर म्हटलं जातं, म्हणजे बेसिकली द लिटिगेशन लॉयर्स. पण ॲट दी एंड आम्ही इतका बाहेरचं बघून आलेलो असतो की घरी आल्यानंतर आम्हाला खरंच शांतता पाहिजे असते. वी वॉन्ट टू सिट ॲट वन प्लेस अँड वी वॉन्ट टू रिअली बी हॅपी, बिकॉज बाहेर इतके डिस्प्यूट्स असतात की असं बघितल्यानंतर वकिलांना वाटतं अरे खूप डॅशिंग आहे, हे करेल, चिडेल, पण असं काही नसतं. बिकॉज वी हॅव सीन सो मच ऑफ आउटसाईड वर्ल्ड दॅट वी रिअली कीप, आणि आम्ही
ऑलरेडी मॅच्युअर झालेला असतो. आता माझ्याकडे एखादा क्लायंट येतो, तो जर 70 वर्षाचा असेल अँड इफ आय एम 40 अँड आय एम ॲडवायझिंग दॅट 60-year-old मॅन, माय एज बिकम्स 100. सो आय एम ऑलरेडी मॅच्युअर्ड बाय गिविंग हिम ॲडवाईस. तर त्यासाठी वकिली हा पेशा अतिशय सुंदर, आणि त्याला जर तुम्ही चांगल्या प्रकारे त्या प्रोफेशनला इफ यू गो अहेड विथ इट, इट इज वन ऑफ द बेस्ट प्रोफेशन. इट इज द मोस्ट नोबलेस्ट प्रोफेशन आय थिंक ओव्हरऑलमध्ये. प्रेक्षक हो, तुम्हालाही असे काही प्रश्न भेडसावत असतील, मग ते महिलांच्या बाबतीत असो किंवा सायबर क्राईमच्या बाबतीत असो, ट्रान्सजेंडरच्या बाबतीत असो किंवा पॅरामेडिकलच्या बाबतीत असो, अशा संदर्भात कुठलेही प्रश्न तुम्हाला भेडसावत असतील तर नक्कीच आपण ॲडव्होकेट क्रांती भोसले मॅडमशी संपर्क करू शकतात. त्यांचा संपर्क क्रमांक आपण स्क्रीनवर दिलेला आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष भेटून देखील त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला घेता येऊ शकतं. तेव्हा जरूर त्यांना संपर्क करा. त्यांचा नंबर स्क्रीनवर खालती दिलेला आहे. विधी अर्थातच वकिली क्षेत्र हे समाजाला अत्यंत महत्त्वाचं असं क्षेत्र आहे समाजामधलं, आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्यासाठी आपल्याला उत्तम वकिलांची गरज असतेच. आजच्या या स्वयंसिद्धाच्या निमित्ताने आज आपण क्रांती मॅडमशी खूप छान गप्पा मारलेल्या आहेत. आज त्या आपल्या स्टुडिओत आल्यात आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांची इतक्या भरभरून मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. I love windows. I love style. I love quality. Certainly you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are Window Expert. प्युअर सागवानी, प्युअर प्लायवूड तसेच इम्पोर्टेड फर्निचरची असंख्य व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. एकविरा फर्निचर 8975456223. 0% डाऊन पेमेंट आणि फक्त 3 कागदपत्रे देऊन सुलभ हप्त्याने आपल्या पसंतीचे फर्निचर तयार करून घ्या. आजच संपर्क साधा. एकविरा फर्निचर 8975456223. सोफा सेट, बेडरूम सेट, डायनिंग सेट, मेटल आणि लाकडी कपाट अशा फर्निचरच्या डिझायनर व्हरायटी मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण एकविरा फर्निचर. संपर्क 8975456223. महाराष्ट्रात जातीजातीत भांडण लावणारा लांडगा कोण हे सर्वांना माहिती आहे. गोपीचंद पडवळकरांनी नाव न घेता शरद पवारांवर साधला निशाणा. महाराष्ट्रात जातीजातीत कोण भांडणे लावते, रिपाईंचे तुकडे तुकडे कोणी केले, BK कोकणे यांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला, धनगर समाजाला ST मध्ये आरक्षण असताना NT मध्ये दिले कोणी. महाराष्ट्रात तो लांडगा असून त्याचे नाव राज्यातील सर्व लोकांना माहिती असून आमचा सर्वसामान्य मेंढरांना त्या लांडग्याचे नाव सांगेल अशा शब्दात आज गोपीचंद पडवळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता थेट त्यांच्यावर निशाणा साधलाय. धनगर जागर यात्रेसाठी आज पडवळकर हे माळशिरस तालुक्यातील विजोरी येथे आले असताना धनगर जागर यात्रेची आज सकाळी 10 वाजता विजोरी येथे सभा होती.
सकाळची वेळ असूनही मोठ्या संख्येने धनगर समाजाने या यात्रेला हजेरी लावली होती. आदिवासी आणि आपल्या समाजाचे भांडण नसून सध्या आमच्या विरोधात बोलत असलेले 10% आदिवासी हे 90% आदिवासी समाजाचे लाभ उठवत असल्याचा घणाघात पडवळकर यांनी केला होता. राज्यात 1,05,00,000 आदिवासी समाज असला तरी केवळ 5 लाख लोकांकडेही एसटीचे दाखले नाहीयेत. आदिवासींच्या एकूण 47 जमातींपैकी 45 जमाती राज्यात अस्तित्वात असून यातील 33 जमाती या अन्यायग्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. धनगर समाजाला एसटीमध्ये घेण्यास विरोध करणारे हेच 10% आदिवासी असून त्यांनी आजवर 90% आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदे, शिक्षण, नोकऱ्यातील पदे आणि राज्य व केंद्राचा कोट्यावधींचा निधी खाल्ल्याचा दावा पडवळकर यांनी केलाय. या संदर्भात बोलणारा मी पहिला आमदार होतो ज्याने हे वास्तव अधिवेशनासमोर आणले. आता या विषयावर मी आपली भूमिका अधिवेशनात मांडणार असून धनगर जागर यात्रेनंतर आदिवासीमधील अन्यायग्रस्त महादेव कोळी अशा एकूण 33 जमातींसाठी संपर्क अभियानास सुरुवात करणार असल्याचे पडवळ यांनी सांगितले. धनगर समाजाचा आरक्षणाचा लढा आता अंतिम टप्प्यात आला असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधन मंचाच्या केसला 8, 11 आणि 15 डिसेंबर अशा सलग तारखा मिळाल्या असून मधु शिंदे यांनी 170 पुरावे धनगर आरक्षणाच्या बाजूने सादर केले आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शासनानेही धनगर आरक्षणासाठी मदत केली असून लागणारी कागदपत्रे सादर केल्याने आम्हाला असलेले हक्काचे आरक्षण लवकरच मिळेल असा विश्वास पडवळकर यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताची सविस्तर चौकशी करण्यात येईल. जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर अपघात समृद्धी मार्गावरचा असू दे किंबहुना साध्या रस्त्यावरचा असू दे, गेलेल्या जीवाचे मोल होऊ शकत नाही, तो परतही आणला जाऊ शकत नाही. त्यामुळे घटना ही अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात घडलाय. यात 12 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य 22 जण जखमी झालेत. यात सर्वाधिक मृत हे नाशिक जिल्ह्यातील आहेत. एकीकडे समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असल्यानं चिंता व्यक्त केली जाते. यावर सर्वच राजकीय नेत्यांकडून संवेदना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. मंत्री दादा भुसे यांनी देखील प्रतिक्रिया देत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दादा भुसे म्हणाले की अपघात हा समृद्धी महामार्गावरचा असू दे किंबहुना साध्या रस्त्यावरचा, गेलेल्या जीवांचे मोल करता येऊ शकत नाही आणि तो परतही आणला जाऊ शकत नाही. या गोष्टीची कार्यकर्ता म्हणून आपल्याला सगळ्यांनाच जाणीव असल्याचे ते म्हणाले. दादा भुसे म्हणाले की हा जो अपघात आहे त्यानुसार जी माहिती समोर आली आहे की उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागे गाडी धडकली असं बोललं जाते. मी आता जिथे अपघात झाला तिथे प्रत्यक्ष पाहणीसाठी जात असून जी काही वस्तुस्थिती आहे ते चौकशीतून समोर येईलच. आता समजा अशी घटना झाली असेल त्यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर नियमांप्रमाणे कारवाई केली जाईल. बसमध्ये चौकशीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी समोर येतील, नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. अधिवेशन काळात यावर सविस्तर चर्चा झाली असून त्यावर काय उपाययोजना करण्यात येतील त्यासंबंधित त्यांनी सांगितले. काही कामे सुरू झाली आहेत तर काही कामे येणाऱ्या काळात संपन्न होतील असे देखील दादा भुसे यांनी सांगितले. दुर्दैव असं की संपूर्ण एक कुटुंबच उद्ध्वस्त झालंय. दरम्यान अपघात हा इतका भीषण होता की टेम्पो ट्रॅव्हल्सचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे दिसून आले. यात सर्वाधिक 11 मृत हे नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील असून संबंधित कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळलाय. पहिल्यांदाच रंगणार बिग बॉस 17चा खेळ 3 घरांमध्ये. जाणून घ्या नक्की काय असणार आहे हा खेळ. आलिशान घर, सेलिब्रिटी आणि बरंच काही, असं सर्व काही प्रेक्षकांना आता 100 दिवस अनुभवायला मिळणार आहे. बिग बॉस 17चा ग्रँड प्रीमियर नुकताच पार पडला आहे. आय एम बॅक असं म्हणत सलमान खानच्या बिग बॉसच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. दिल दम और दिमाग नेमकं प्रकरण आहे तरी काय? सलमान खानने 15 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 9 वाजता धमाकेदार डान्स करत बिग बॉस 17ची सुरुवात केली. यंदा स्पर्धकांना फक्त एक नव्हे तर 3 घरात राहता येणार आहे. एका मोठ्या घरात दिल, दम और दिमाग अशा 3 घरांची रचना करण्यात आली आहे.
बिग बॉस सदराची यंदाची थीम कपल विरुद्ध सिंगल अशी आहे. एकंदरीतच काही जोड्या आणि काही सिंगल मंडळी या खेळात खेळ खेळताना दिसणार आहेत. एक घर 100 दिवस आणि 17 स्पर्धकांच्या प्रवासाला आता सुरुवातच झाली आहे. TRPच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या या कार्यक्रमाची बिग बॉस चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेज बघायला मिळते. भांडण, प्रेम आणि दंगा प्रेक्षकांना या कार्यक्रमाशी जोडून ठेवेल. त्याचबरोबर प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून या बहुचर्चित कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत होते. अखेर आता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉस 17 मध्ये या स्पर्धकांचा समावेश आहे. मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, नावेद सोल, अनुराग डोभाल, सना रईस खान, जिग्ना ओराचा, अंकिता लोखंडे, विकी जैन, सोनिया बन्सल, फिरोजा खान, सनी आर्या, रिंकू धवन, अरुण महाशेट्टी, अभिषेक कुमार, ईशा मालवीय यांचा यात समावेश असणार आहे. कालपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. शहरासह जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रमांसह मंदिरांमध्ये तसेच घरोघरी घटस्थापना करण्यात आली. आपल्या देशात देवींना सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. याच उत्सवाच्या निमित्तानं जागोजागी दांडिया रास व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमांचा नागरिकांनी, महिलांनी मनमुराद आनंद लुटला. त्याचबरोबर नाशिक येथील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवी गडावर मोठ्या उत्साहात देवीची महाआरती व घटस्थापना करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जगमलानी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. त्याचबरोबर भगवतीच्या आभूषणांची महापूजा करण्यात आली. तसेच नाशिकची ग्रामदेवता कालिका मातेच्या मंदिरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते सपत्नीक कालिका मातेची पूजा करण्यात आली. यानंतर ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. तर महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केल्याचे दिसून येते. त्याचबरोबर काही ठिकाणी होम हवनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी कालिका माता मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष केशवराव पाटील, दत्ता पाटील, संतोष कोठावळे, स्वीय सचिव दिलीप काठे, मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, सहाय्यक नगर सचिव किशोर कोठावळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. I love windows. I love style. I love quality. Certainly you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are Window Expert. हंड्रेड 100% प्युअर सागवानी, प्युअर प्लायवूड तसेच इम्पोर्टेड फर्निचरची असंख्य व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. एकविरा फर्निचर,
8975456223. 0% डाऊन पेमेंट आणि फक्त 3 कागदपत्रे देऊन सुलभ हप्त्याने आपल्या पसंतीचे फर्निचर तयार करून घ्या. आजच संपर्क साधा एकविरा फर्निचर 8975456223. सोफा सेट, बेडरूम सेट, डायनिंग सेट, मेटल आणि लाकडी कपाट अशा फर्निचरच्या डिझायनर व्हरायटी मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण एकविरा फर्निचर. संपर्क 8975456223. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कालिका नगर येथील शिवशंकर मित्र मंडळातर्फे श्री कालिका मातेच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक गोदावरी नदीवरील सांड्यावरच्या देवीपासून ते कालिका नगरपर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये असंख्य भाविक, नागरिक, महिला व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही मिरवणूक पंचवटी कारंजा येथे आल्यानंतर नागरिकांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील शिवशंकर मित्र मंडळातर्फे दांडिया रासचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीदरम्यान रमेश निसाळ, सुरेश लहांगे, दीपक जाधव, गिरीश सोनवणे, रमेश काळे, सुनील जाधव, मंगेश कदम, दौलत गायकवाड, रुपेश खंदारे, शंकर चव्हाण, लखन सोनवणे, अरुण गायकवाड, सोमनाथ रोकडे, संजय भुरकुट, समाधान बेंडकुळे, करण चव्हाण, गणेश गुंजा, राहुल काळे, निलेश उफाडे, गणेश गांगोडे, सचिन सोनवणे, राजेश जाधव, रोहित उफाडे, आकाश काळे, रोहित घोलप, अनिल सोनवणे, विशाल घोलप, विशाल धोंगे, पप्पू भुजबळ, निकित भुजबळ, भिका गांगोडे, संगीता विचारे, उमा चव्हाण, आदिका सोनवणे, सारिका भुजबळ, आशा बेंडकुले, कुसुम काळे, मीनाशी उफाडे, रेखा जाधव तसेच शिवशंकर मित्र मंडळ व कालिका नगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवशंकर मित्र मंडळ कालिका नगर सालाबादप्रमाणे दरवर्षी सांड्यावरची देवी ते कालिका नगर, दिंडूर नाका परिसर असेल, पंचवटी परिसर असेल आणि मायको दवाखाना परिसर असेल, सालाबादप्रमाणे आमच्या परिसर न जातीभेद करता, न धार्मिक कोणत्या गोष्टी पाळता, त्याप्रमाणे सालाबादप्रमाणे मिरवणूक आपण या आनंदात पार पाडतो. तसेच आमचे मंडळाचे सगळ्यात म्हणजे मोलाचे सहकार्य तसेच आमचे रमेश मामा निचळ असेल, दीपक जाधव असेल, सुनील जाधव असेल, लखन सोनवणे असेल, रमेश काळे असेल, अरुण भाऊ गायकवाड असेल, सगळे पदाधिकारी आनंदात म्हणजे जीवनापेक्षा आनंदात सण साजरा करतात. जशी लोक दिवाळी साजरा करतात तसे आमच्या कालिका नगर परिसरामध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रम साजरा पार केला जातो. शिवशंकर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे कालिका माता यांची मिरवणूक काढत असतो. तरी पण आम्ही पूर्ण कालिका मंडळाचे सगळे पोरं, महिला या सगळे एकत्र येऊन दरवर्षी अशी भव्य अशी मिरवणूक काढत असते. काही कुठल्या प्रकारचा वादविवाद नसतो, काही नसतं, सगळे एकत्र जमून सगळे बंधू याच्यानी सगळे मिरवणुकीला सामील होत असते. अमर सोळंके, सप्रेम मराठी न्यूज, नाशिक. क्राईम रिपोर्ट्स जिग्ना वोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्कूप ही वेब सिरीज काही दिवसापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. जिग्ना वोरा यांच्या बिहाइंड बार्स इन भायखळा मेड इन प्रिजन या पुस्तकावर आधारित ही सिरियल हंसल मेहता यांनी बनवली होती. अशातच आता पत्रकार जिग्ना वोरा यांची बिग बॉस 17 मध्ये जोरदार एंट्री झाली आहे. भायखळा जेल ते बिग बॉसचं घर हा प्रवास क्राईम रिपोर्टर जिग्ना वोरा यांच्यासाठी खूपच खडतर होता. जिग्ना यांनी बिग बॉस मध्ये जावं अशी त्यांच्या मुलाची इच्छा होती. इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना जिग्ना म्हणाल्या, मी बिग बॉस मध्ये सहभागी व्हावं अशी माझ्या 23 वर्षाच्या लेकाची इच्छा होती. म्हणूनच लेकाच्या आग्रहामुळे मी बिग बॉसच्या घरात एंट्री घेऊ शकले. माझ्यासोबत घडलेली घटना संपूर्ण जगाला कळावी अशी माझ्या मुलाची इच्छा होती.
जिग्ना म्हणाल्या की बिग बॉसच्या माध्यमातून मला कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे. हा मंच माझ्यासाठी मोठं पाऊलच आहे. मी जशी आहे तशीच या घरातही राहणार. मला दुःख कुरवाळण्यापेक्षा लढायलाही आवडेल. त्यामुळं मी कशी बिचारी आहे असं मला कोणीही वागवू नये. आयुष्यात मी आता खूप पुढे आली आहे. मी आता एक सशस्त्र स्त्री आता लोकांना दिसेल. या कारणामुळे जिग्ना वोरा आल्या होत्या चर्चेत. वोरा यांनी मुंबई मिरर, फ्री प्रेस जर्नल आणि मिड डे अशा अनेक वृत्तपत्रांसाठी क्राईम रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. त्यामुळे जिग्ना यांना अनेक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मिड डेचे पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येतील 2 प्रमुख संशयितांपैकी एक होती. प्राथमिक तपासानंतर मुंबई पोलिसांनी राजन आणि जिग्ना वोरा यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्यांना 6 वर्ष तुरुंगात राहावं लागलं. जिग्ना 6 वर्षे भायखळा तुरुंगात होत्या. त्यानंतर त्यांनी या संपूर्ण अनुभवावर भाष्य करणारं बिहाइंड बार्स इन भायखळा, मेड इन प्रिझन हे पुस्तक लिहिलं. 2019 मध्ये हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलं. खडतर प्रवास करणाऱ्या आणि त्याचा सामना केलेल्या जिग्ना आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत. त्या बिग बॉसचं घर गाजवायला सज्ज आहेत असे त्यांनी त्यावेळी सांगितले. आदिशक्तीचा जागर कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात. दिशा संकल्प फाउंडेशनच्या वतीनं आयोजित नवरात्र उत्सवाला जोरदार सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेविका स्वाती भामरे यांनी आकाशवाणी टॉवर येथे समर्थ जॉगिंग ट्रॅक जवळ आदिशक्तीचा जागर हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानिमित्तानं परिसरातील अनेक महिलांचे स्वतंत्र व्हिडिओज बनवण्यात आले होते. त्या व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना सप्तशृंगी मातेच्या महाआरतीसाठी एक दिवा आणण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी घटस्थापनेला जागर आदिशक्तीचा कार्यक्रमात तिचा प्रवास निर्मित माधुरी शिरसाट प्रस्तुत आदिशक्तीचं महात्म्य या अनोख्या नृत्य आविष्काराचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यात नवदुर्गेच्या विविध रूपांचे दर्शन घडवण्यात आले. माधुरी शिरसाट व त्यांच्या समूहाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी नववारी साडी नेसून हातात एक दिवा प्रज्वलित करून आई सप्तशृंगीची महाआरती करण्यात आली. यावेळी नाशिक मध्यच्या आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे, प्राध्यापक सुहास फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार देवयानी फरांदे यांनी महिलांना नवरात्र उत्सवासाठी प्रोत्साहित केले. त्यावेळी नगरसेविका स्वाती भामरे यांनी सर्व प्रभागातील महिलांच्या हस्ते मान्यवरांना सन्मानित केले. नवरात्र उत्सवानिमित्त वणीगडावरील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी मातेची 9 फुटांची आकर्षक मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीची भक्त मनोभावे पूजा करत आहेत आणि परिसरातील नागरिकांसाठी हुबेहूब साकारलेली माता सप्तशृंगीची मूर्ती कुतूहलाचा विषय ठरलाय. यावेळी देवीची महाआरती झाल्यानंतर नववारी साडी नेसून आलेल्या महिलांनी हातात लेझिम घेत दांडिया रास केला आणि रसिकांना मंत्रमुग्ध केलं. एका हातात एकरूप होऊन महिलांनी लेझिम खेळून देवीचा जागर केला. 9 दिवस रंगणारा हा आदिशक्तीचा जागर या कार्यक्रमात दररोज विविध सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन नगरसेविका स्वातीताई भामरे यांच्या वतीनं करण्यात आलंय. नागरिकांनी मातेच्या दर्शनासाठी आणि दांडिया खेळण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दिशा संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले.
नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर नाशिक येथे श्री सुक्तम पठणाचे आयोजन करण्यात आले. नाशिक येथील सौ रोशनी महेश राठी यांच्या निवासस्थानी श्री सुक्तम पठणाने नवरात्रीची सुरुवात करण्यात आली. दरवर्षी आम्ही असेच श्री सुक्तम पठणाचे 9 दिवस 9 वेगवेगळ्या कुटुंबांसोबत तसेच 9 विविध रंगांचे वस्त्र परिधान करून भजन कीर्तन व श्री सुक्तम पाठ पूर्ण करतो, असे सौ रोशनी राठी यांनी सांगितले. दरवर्षी आम्ही अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करतो, अशा त्या म्हणाल्या. या श्री सुक्तम पठणाच्या वेळी वीणा भुतडा, रश्मी भुतडा, अर्चना काबरा, शीतल नावनंदर, शीतल तपाडिया, शीतल लड्डा, अर्चना चांडक, शोभा फोपलिया, वंदना अटल इत्यादी उपस्थित होत्या. वंदना अटल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. I love windows. I love style. I love quality. Certainly, you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are Window Expert. हंड्रेड 100% प्युअर सागवानी, प्युअर प्लायवूड तसेच इम्पोर्टेड फर्निचरची असंख्य व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. एकविरा फर्निचर 8975456223. 0% डाऊन पेमेंट आणि फक्त 3 कागदपत्रे देऊन सुलभ हप्त्याने आपल्या पसंतीचे फर्निचर तयार करून घ्या. आजच संपर्क साधा. एकविरा फर्निचर 8975456223. सोफा सेट, बेडरूम सेट, डायनिंग सेट, मेटल आणि लाकडी कपाट अशा फर्निचरच्या डिझायनर व्हरायटी मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण एकविरा फर्निचर. संपर्क 8975456223.